दोन्ही संघाकडे नावाजलेले असे खेळाडूंचा भरणा आहे. पाहूया गोलंदाज विवेक. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू या कोण नाही. हा जयमदारचा आहे. गोकुल एलेव्हनचा 12वा खेळाडू नाहीये. पाहूया चांगला चेंडू हुक केलाय. काय आणि हा चेंडू चौकार. सचिन पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय तो सचिन याने. चांगला असा फटकेबाजी करतो सचिन. क्लासिकल असे फटके मारतोय. त्याच्यासाठी नावाजलेला आहे तो. आणि चांगल्याशी गोलंदाजी क्रीम बॉल. चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो विवेक. आता सौरभ. पाहूया सौरभ काय करतोय आपल्या संघासाठी. विवेक टू सौरभ. जबरदस्त चेंडू पाहूया इथे आणि खराब क्षेत्ररक्षण. सौरभचा झेल सुटलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. धाव संख्या 4 ने वाढते. धाव संख्या होती ती 1/8. पाहूया पुन्हा सौरभ मारा करतो विवेक. आणि चांगला असा चेंडू निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही आणि पंचांकडे रिव्ह्यू मागितलेला आहे. पाहूया चेक करतोय ते रिव्ह्यू स्वतः अण्णा. वाईट नाही फेअर डिलिव्हरी. सफल झाल्यामुळे वाईट नाही. चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो विवेक. चांगल्याशी फटकेबाजी सौरभ्याची. पाहूया पुन्हा एकदा विवेक टू सौरभ. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि ते नाही. निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. धाव संख्या स्थिर. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा आल्या. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. पाहूया सौरभ आणि ते झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा सौरभला 2 जीवदान मिळालेले आहेत. मोठं तिथे दिनेश घागस होते. सौरभ याला 2 जीवदान मिळालेले आहेत. पाहूया त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा करतात की सौरभ.
धावसंख्या 1-9. अजूनही रोशन एकही चेंडू खेळलेला नाही. आता स्वतः कर्णधार आणि संघाचा आयकॉन ज्ञानेश्वर कडव बॉलिंगला पाहूया. चांगला असं बॅटल. सौरभ टू ज्ञानेश्वर. कोण भारी होत आहे? ज्ञानेश्वरांना खूप वर्षाचा अनुभव. जुना जाणता खेळाडू. पाहूया ज्ञानेश्वर आणि चेंडू पाहूया. चेंडू सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 13. ज्ञानेश्वर सौरभ. धावसंख्या 13. रिवर्स मारण्याचा प्रयत्न आणि येथे पुन्हा एकदा असफल. पाहूया सौरभ टू ज्ञानेश्वर. खूप वर्षाचा अनुभवाचा पुरेपूर फायदा घेताना ज्ञानेश्वर. आणि लो फुलटॉस चेंडू. पाहूया कुठली एकच धाव. दुसरीचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं इथे पुन्हा एकदा सौरभ डेंजर झोन मध्ये, पण नाही. संजयजी गुरुजी गागस सर यांचे इथे आगमन झालेले आहे. नाश्ता आणलेला आहे गुरुजींनी. पाहूया सौरभ. मला वाटतं सौरभला 3 ते 4 वेळा जीवदान मिळालं आहे या सामन्यामध्ये. आणि मला वाटतं इथे पाहूया झेल होतोय का नाही. आणि वापे काय थांबा थांबा चेक करायचे. रिव्ह्यू घेतलेला आहे. करतोय पाहूया. आणि हा षटकार आहे. टच आहे रेशीला. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा डॉट चेंडू. वारंवार रिव्हर्स करायच्या प्रयत्नात सौरभ 3 चेंडू डॉट झालेला आहे. मला वाटतं एकदा तरी तो मारणारच रिव्हर्स. धावसंख्या 21. बोललो होतो पण नाही. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल आणि मला वाटतं अशा रीतीने 2 धावा पूर्ण. मला वाटतं रोशन 2 षटक झाले. अजून नॉन स्ट्राईकलाच आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 1-23. सौरभ 10 चेंडू 19 आणि रोशन अजून एकही चेंडू खेळलेला नाही. चला पुढील पुन्हा एकदा गोलंदाज विवेक. आणि आता पहिल्यांदाच मारा करेल तो रोशन. मला वाटतं रोशन हा सुद्धा नावाज त्याला फलंदाज आहे. पाहूया रोशन कडाली. आणि चांगला असा चेंडू. जबरदस्त अशी गोलंदाजी विवेक याची. कुणाल उमवले
नावाजलेला गोलंदाज यांचे ते आगमन झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा पंचांकडे अपील करतायत. पाहूया रोशन. पाहूया पुन्हा एकदा विवेक. आणि मला वाटतं ते चेंडू सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते 29. सौरभ 10 चेंडू 19 आणि रोशन 3 चेंडू 6 धावा. धावसंख्या 29. चांगला असा चालू असा रंगतदार सामना. पाहूया रोशन टू विवेक. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि इथे 4 धावा मिळत आहेत. आणि वाईट चेंडू. वाईट +4. धावसंख्या 5 ने वाढते. धावसंख्या होती ती 34. पाहूया पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. धावसंख्या होती ती 34. पाहूया पंचाने वाईट घोषित केलेला आहे. आणि चेंडू वाईड आहे. धावसंख्या होती ती 35. अजूनही षटकातील काय चेंडू शिल्लक. पाहूया रोशन. रोशन टू विवेक. आणि पाहूया चांगला चेंडू. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल का. आणि मला वाटतंय 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 37. आणि पाहूया झेल होतोय का. आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. धावसंख्या होती ती 38. एक बाद 38. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. आणि अजूनही रिव्हर्स मारण्यास सक्सेस झालेला नाही सौरभ. तिने 2 धावा पलून पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 40. आणि तिसरे षटक पूर्ण. ड्रिंक्स ब्रेक. डीजे
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 1:40. पाहूया आता चौथा षटक घेऊन येत आहे तो कमलाकर वाला आणि मारा करेल तो रोशन. चेंडू आपटलेला पाहूया. चेंडू जातोय तो सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 44. गोकुळ 11 अशी ही लढत या ठिकाणी मैदानावर अगदी दुपारच्या सत्रामध्ये रंगत असताना किती झाले स्कोर 45 आणि वर 3 षटकामध्ये कोण जय मल्हार संघाने 45 धावा काढलेल्या आहेत आणि गोकुळ संघाने 45 धावांपर्यंत पोहोचलेला आहे. चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी ग्राउंड लगत चेंडू मारून 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतलेली आहे आणि स्कोर पोहोचवला आहे 1 ने वाढवून 46. या ठिकाणी हा फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे तो सौरभ यांनी आणि मला वाटतं षटकार आहे का षटकार चेंडू खराब होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे गोकुळ 11 संघाने आणि या ठिकाणी धावांच्या मध्ये 6 ची वाढ करून 52 धावापर्यंत आपल्या संघाला पोहोचवलं आहे. सचिन हा एकच खेळाडू आउट झालेला आहे आणि त्या बदल्यात 52 धावापर्यंत पोहोचलेला संघ पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. अनेकदा हा रिव्हर्सचा प्रयत्न सौरभचा फसत असतो परंतु त्याला रिव्हर्स खेळल्याशिवाय चैन काय पडत नाही आणि कधीतरी यश मिळतं. आता सुद्धा थोडा पुन्हा मिस झालेला आहे. अगोदर चेंडूवर षटकार खेचला होता सरळ चेंडू होता कदाचित त्याच पद्धतीने मारला असता तर काही धावा संघाला मिळाल्या असत्या. आता मात्र खूप छान या ठिकाणी ऑफ साईडला बॅटिंग केलेली आहे आणि त्या ठिकाणी 4 धावा वसूल करताना धाव संख्या झालेली आहे 56 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. सचिन रसाळ 4 धावा करून बाद झालेला आहे. मागच्या सामन्यामध्ये सचिन रसाळांनी चांगली बॅटिंग केली होती परंतु या सामन्यामध्ये 4च धावा तो मिळवू शकला आणि विवेक यांनी त्याची विकेट घेतलेली आहे. स्लो चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा बॅट्समन कडून मिस झाला होता परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर कडून मला वाटतं अतिशय स्लो चेंडूला ते सुद्धा चकलेले आहेत आणि मागील डोल फिल्डरला सुद्धा चेंडू न सापडल्यामुळे त्या ठिकाणी मागच्या साईडची वेगवान खेळपट्टी आहे आणि उतार असल्यामुळे 4 धावा मिळालेल्या आहेत. या षटकामध्ये कमलाकरच्या 20 धावा तब्बल वसूल केलेल्या आहेत त्या गोकुळ 11 संघाने आणि त्यांचा स्कोर पोहोचलेला आहे 60 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट अँड आफ्टर 4 ओव्हर्स. जीपीएलचं पर्व 10वं सुरू होत आहे आणि 10व्या पर्वामधला दुसरा दिवस. या ठिकाणी जीपीएलची अनेक पर्व ज्यांनी गाजवले तो सुरेश उगडा या ठिकाणी गोलंदाजी करताना पहिला चेंडू आणि या ठिकाणी ऑफ साईडला कट केलेला चेंडू 1 धाव. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नाहीतर तिकडे एकदा चेंडू गेला की तो 4 रनच्या बाउंड्री पर्यंत पोहोचतो परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करून त्यांनी चेंडू अडवलेला आहे. सुरेश उगडा जगन उगडा सुरेश उगडा यापैकी सुरेश उगडा हा गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू परंतु तो अलॉंग दी कार्पेट मारल्यामुळे 1च धाव या ठिकाणी सध्या दिसते आणि अतिशय चाणाक्षपणे दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे.
शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा वसूल करता येतील तेवढ्याच धावा पुढे वाचवण्याची संधी मिळणार आहे. 63 धावा झालेल्या आहेत गोकुळ इलेव्हनचं. तानाजी आगिवले अगदी आस्थेने विचारत आहेत आणि या ठिकाणी हा छानसा मारला चेंडू मला वाटतं षटकार वसूल केला तो सौरभ यांनी आणि सौरभ वैयक्तिक 39 धावावर खेळत असताना या GPLच्या 10व्या पर्वामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये त्यांची बॅटिंग या ठिकाणी बहरलेली आहे. दुसऱ्या बाजून त्यांना साथ देत आहेत रोशन आणि त्यांचे सुद्धा 15 धावा झालेल्या आहेत. सुरेशच्या या ठिकाणी पुन्हा एकदा मला वाटतं हा सुद्धा षटकार ओके सांगतो. ओके या ठिकाणी सौरभ साठी संधी आहे की शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर 2 बॉल का 2 बॉल आहेत आणि या 2 बॉलवर जर ते 5 धावा काढू शकले तर त्यांची 50 होईल आणि त्या 50 साठी तानाजी आगिवले आणि प्रमोद पाटोळे प्रत्येकी 501 म्हणजे 1001चं पारितोषिक त्यांना जाहीर झालेलं आहे. आणि हाच तो 50चा चेंडू बघूया आता काय होतंय. मला वाटतं हा षटकार आणि ही 51 धावा या मैदानावरील पहिली 50 या वर्षाची बक्षीस 3 बक्षीस मिळत आहेत. कैलास भोवरे यांनी जाहीर केलेलं 50 साठीचं बक्षीस, त्यानंतर तानाजी आगिवले यांचं 501 आणि प्रमोद पाटोळे यांचं 501. सौरभ अभिनंदन. आणि या ठिकाणी याचबरोबर स्कोर सुद्धा पोहोचलाय त्या संघाचा हायेस्ट स्कोर 80 धावा. आणि रिव्हर्स राहिलेलं ते सुद्धा पूर्ण केलेलं आहे आणि हा सुद्धा षटकार आणि धावा झाले 86. या वर्षीचा सर्वोच्च स्कोर 86 क्लास बॅटिंग आणि वैयक्तिक 57 धावा करून 5 ओव्हरमध्ये संघाला पोहोचवले तो 86 धावांवर. सलग 4 षटकार सौरभ यांनी आत्ताच्या सलग 4 षटकार मारले आहेत. कालच्या दिवसात सलग एका ओव्हरमध्ये 4 षटकार होते, आज सलग 4 षटकार. चेंडू क्रमांक 21, 22, 23 आणि 24. त्यानंतर चेंडू क्रमांक 27, 28, 29 आणि 30 या 4 चेंडूमध्ये 4 षटकार आणि धावा वसूल झाल्यात 24 आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 86. आणि जिंकण्यासाठी ज्ञानेश्वरच्या संघाला म्हणजे जय मल्हार संघाला धावांची गरज आहे 87. पाहूया आता काय होतंय. GPLचं 10वं पर्व या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि हा मिड डे आहे, दुसरा दिवस आहे. या दुसऱ्या दिवसामध्ये या GPL साठी विशेष मेहनत करत असताना तानाजी आगिवले, अमोल, निलेश, किरण दळवी, त्याचबरोबर निलेश पंढरी आणि सर्वच त्यांचे सहकारी या सर्वांचं मी अभिनंदन करतो. अगदी मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल की 10वं पर्व आहे आणि 10व्या पर्वामध्ये अतिशय शांतपणे आणि सगळ्याच गावपाड्यांचं जवळजवळ 18 गावपाडे या स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि या 18 गावपाड्यांच्या युवकांचं अतिशय चांगलं सहकार्य या स्पर्धेला मिळतं. यानंतरचा सामना आहे तो म्हणजे जय हनुमान आणि जय मल्हार. जय हनुमान आणि जय मल्हार हा सामना यानंतर रंगणार आहे. मला वाटतं एक संघ त्यामध्ये जय मल्हार हा खेळतोय, त्यामुळे त्यांची इनिंग झाल्यानंतर टॉस होईल. दुसऱ्या संघाने येथे येऊन तयार राहायचं आहे. इथे आमचे स्कोरर बदललेले आहेत, आमचे जानेमाने स्कोरर आणि अनेक विषयांवर अचूक भाष्य करणारे मोहनजी जमदरे आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. दरवर्षी स्कोररचं अतिशय उत्तम काम कालच्या दिवशी सुट्टी नव्हती, परंतु आज ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्या मोहन जमदरेंचं मी हार्दिक स्वागत करतो. 87 धावा जिंकण्यासाठी आहेत. पान पलटा इथे पानवर खालून वर पान घे. आणि टीम हार्डल या ठिकाणी झालेली आहे. खेळतोय एकदम त्यातला जय मल्हार खेळतोय. आता या सामन्याचा जो निकाल आहे ही जय मल्हार संघाची जी काही ओपनिंगची जोडी आहे ज्ञानेश्वर आणि त्याच्याबरोबर मला वाटतं राजेश, ज्ञानेश्वर आणि राजेश या दोघांच्या खांद्यावरची जबाबदारी आहे.
ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की आतापर्यंत अनेक सामने गाजवलेला खेळाडू आहे. उत्तुंग असे षटकार मारण्यात तो नेहमीच यशस्वी होत असतो. अतिशय नेत्रदीपक त्याची कामगिरी असते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक चेंडू वेगळा असतो आणि प्रत्येक क्षण वेगळा असतो. या प्रत्येक क्षणाचा ज्याला लाभ होईल, ज्याच्या बाजून तो क्षण झुकेल, त्याचा क्रिकेट हा खेळ असतो. काल आपण पाहिलं की वंदे मातरम विरुद्ध वरद 11 ही संघ खेळत असताना महत्वाच्या 5 विकेट केवळ 17 धावावर 3 ओव्हरला आउट झाल्यानंतर सुद्धा वरद 11 संघ 59 पर्यंत पोहोचला. त्यामध्ये भूषण गावस यांनी कमालीची गोलंदाजी केली आणि तो सामना त्यांनी 7 धावांनी जिंकला. अशा प्रकारे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पुन्हा एकदा ज्ञानेश्वर आणि राजेश हे दोघे फलंदाजीसाठी. मला वाटतं आता सुरेश आलाय का? थोडीशी फलंदाजीमध्ये बदल केलेला आहे ज्ञानेश्वरने, कारण स्कोर खूप झालेला आहे. 86 स्कोर आहे आणि 87 पर्यंत मजल मारायची आहे. त्यामुळे साहजिकच पहिल्या चेंडूपासून आपल्याला फटकेबाजी करावी लागेल आणि फटकेबाजीसाठी ज्ञानेश्वर प्रसिद्धच आहे. या GPL मध्ये काही खेळाडू आहेत की त्यांच्या नावावर फटकेबाजी रेकॉर्ड आहेत. त्यात हरेश असेल, ज्ञानेश्वर असेल, कैलास भवर असेल, जगदीश उघडे असेल, असे अनेक खेळाडू आहेत की मध्यंतरी काळात सोन्या भाकरे सुद्धा यावर्षी इंज्युअर आहे, त्याच्या नावावर सुद्धा अनेक रेकॉर्ड आहेत. सौरभ आगिवले आहे, तेजस आगिवले आहे, असे अनेक चांगले चांगले खेळाडू GPL परवाने आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी एक्स्ट्रा गोकुळ 11 संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू असेल तर कृपया इकडे पाठवा. गोकुळ आणि जय मल्हार दोघांचा एक एक खेळाडू इकडे पाठवा. दहाव्या पर्वाचा दुसरा दिवस आणि अतिशय चांगल्या वातावरणात. काल थोडं ऊन होतं, गरमी होती, त्यामुळे साहजिकच ग्राउंडवर उभं राहणं हे थोडं त्रासदायक होतं. परंतु आजचा दिवसाचं वातावरण छान आहे, वाऱ्याची मंद झुळूक आहे आणि या ठिकाणी हा वाईट चेंडू असावा, कारण ज्ञानेश्वरने लवकरच पाहून त्या चेंडूला जाऊ दिले विकेट किपरकडे आणि हा वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे निलेश गोरले यांनी. या ठिकाणी मला वाटतं रोशन आहे. हा रोशन वंदे मातरम संघामध्ये सलग 2 वर्ष आयकॉन होता. यावर्षी तो गोकुळ 11 मध्ये चिट्ट्यांमध्ये गेलेला आहे. त्याची कामगिरी सुद्धा महत्वाची या सामन्यामध्ये असणार आहे. आपल्या नावाप्रमाणे फटका मारून 4 रन वसूल केलेले आहेत. पहिल्याच चेंडूवर 4 रन आणि वाईड असे 5 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू 5 धावा. या ठिकाणी 30 चेंडू आहेत आणि जवळजवळ आपल्याला 87 धावा काढायचे आहेत. म्हणजे एका चेंडूवर कमीत कमी 3 धावा वसूल कराव्याच लागतील. म्हणजे हा जो सामना आहे हा चौकार आणि षटकारांचा सामना होणार आहे. या सामन्यामध्ये 1 धाव 2 धाव ही फारशी महत्वाची नसणार आहे. प्रत्येक 18 धावा जवळजवळ प्रत्येक ओव्हर मागे काढायचे आहेत. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरने हा चेंडू आम्हाला भेटायला पाठवलेला आहे. चेंडू उंची कमी होती, परंतु टप्पा हा मैदानाच्या मधोमध पडल्यामुळे साहजिकच वेळ मिळाला आणि त्याचा रूपांतर ज्ञानेश्वर सारखा फलंदाज नक्की षटकारामध्ये करणार आहे. 2 चेंडू 10 धावा. धावा शिल्लक आहेत 77 धावा आणखी जिंकण्यासाठी हव्या आहेत. 11 धावा म्हणजे धावा आता काढायच्या आहेत त्या म्हणजे 76. ना या ठिकाणी पाहूया, हा फार महत्वाचा झेल आव आणि या ठिकाणी हा कोणी जय हरड यांनी हा चेंडू या ठिकाणी सांडवली कॅच, परंतु त्याचबरोबर धाव सुद्धा एक एक्स्ट्रा गेलेली आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंमध्ये 13 धावापर्यंत मजल मारू शकलाय जय मल्हार संघ. या ठिकाणी मिस फिल्डिंगचा दुहेरी फायदा झालाय. कॅच सुद्धा पडली. ज्ञानेश्वरची जर ही कॅच झाली असती तर नक्कीच जय मल्हार संघ अतिशय दबावात आला असता, परंतु नशीब त्यांच्या
सध्या तरी झोकलेलं दिसतंय. पाहूया पुढचा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हा चौकार. जसा चेंडू बॅटवर आला तसा त्याच्यावर चौकाराची मोहर लागली आहे आणि तो चेंडू गेलाय ऑफ साईडला. दंड 4 धावा. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे ती 17. मला वाटतं पहिल्या ओव्हरचे या ठिकाणी 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्येची जी काही गरज आहे प्रत्येक षटकामागे ती त्यांनी जवळजवळ गाठलेली आहे. या ठिकाणी पाहूया. खरंच हा सामना अतिशय दमदार होणार आहे. विकेट राखून खेळला जय मल्हार संघ तर नक्कीच त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा हा चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या वरून आम्हाला दणदण सलामी करून निघून जात आहे आणि धावा झाल्यात 23. अतिशय उत्कृष्ट अशी या ठिकाणी फलंदाजी. ओके. ज्ञानेश्वरच्या वैयक्तिक 5 चेंडू मध्ये 22 धावा झाल्या आहेत आणि एक वाईड अशा 23 धावा या संघात झालेल्या आहेत. या षटकातील 18 धावा वसूल करायच्या होत्या त्या वसूल करून हा संघ आणि 5 धावा एक्स्ट्रा वसूल करतोय. शेवटचा या ठिकाणी चेंडू घेऊन रोशन येतोय आणि पुन्हा एकदा संधी चालून आली आहे आणि आत्ता मात्र या संधीचं सोनं नक्कीच केलेलं आहे. मला वाटतं दिलीप आहे का त्या ठिकाणी. सचिन रसाळ यांनी हा चेंडू आपल्या हातात सामावलेला आहे आणि फार महत्वाची ही विकेट या ठिकाणी जय मल्हार संघाची गमावलेली आहे. ज्ञानेश्वर यांनी आल्या पहिल्याच 5 चेंडूवर 4, 6, 2, 4 आणि 6 अशी धुवाधार बॅटिंग करताना वैयक्तिक 22 धावा केल्या. एक कॅच ड्रॉप झाला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी गोकुळ 11 हा संघ यशस्वी झालेला आहे. या ठिकाणी सौरभनी शेवटच्या षटकामध्ये जी फलंदाजी केली त्या फलंदाजीमुळे हा स्कोर 86 धावापर्यंत पोहोचला आणि त्याचा दबाव नक्कीच जय मल्हार संघावर आला. त्यामुळे पहिल्या चेंडूपासून चौकार षटकाराची गरज होती ती ज्ञानेश्वर यांनी पूर्ण करताना शेवटी आपली विकेट त्यांना गमावी लागली. पुढील बॅट्समन आहे मला वाटतं राजेश आहे का. राजेश. आणि गोलंदाजी कोण रे. सौरभ. स्वतः आयकॉन कर्णधार हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. वाईट चेंडू मग सुद्धा वाईट चेंडूने सुरुवात झाली होती या इनिंगची आणि आता सुद्धा सौरभ यांच्याकडून पहिला चेंडू वाईड आहे. या ठिकाणी गोकुळ 11 संघाचा जीव भांड्यात पडलाय आता ज्ञानेश्वर आउट झाल्यामुळे. आणि पुढील हा उत्तुंग षटकार सुरेश यांच्या शिस्तबद्ध खेळीतील हा पहिला नमुना आहे. आपण पाहिलं की अनेक वर्ष सुरेश खेळतोय. अतिशय उत्तम गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी फलंदाजी त्या खेळाडूची आहे. ऑलराऊंडर असा खेळाडू आहे. त्याची चुणूक दाखवत असताना पहिल्या चेंडूवर षटकार वसूल केला सौरभच्या आणि धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. 57 धावांची गरज. आता पुन्हा एकदा चौकार असा आम्हाला वाटतं चौकार कारण दुसरं षटक आहे आणि 3च खेळाडू बाहेर असतील आणि रवी कडव यांच्या डोक्यावरून त्यांनी चौकार वसूल केलेला आहे. मला वाटतं कदाचित आपल्याला गोलंदाजीमध्ये रवी कडव यांची प्रसिद्ध चक्री गोलंदाजी पाहायला मिळू शकते. पाहूया गोकुळ 11 ची काय स्ट्रॅटेजी आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 34. 2 ओव्हरचा ॲव्हरेज मात्र आणि राखलेला आहे. पुढे पाहूया आता काय होतंय. पुन्हा एकदा मला वाटतं हा चौकार आहे का. चौकार. पुन्हा एकदा चौकार वसूल केला सुरेशांनी सुद्धा अतिशय उत्तम फलंदाजीचा नमुना या ठिकाणी दाखवत आहेत. 3 चेंडू मध्ये 14 धावा त्याने सुद्धा वसूल केलेल्या आहेत. जी सुरुवात ज्ञानेश्वरने करून दिली आहे त्या सुरुवातीवर कलश बांधायचं काम बघूया सुरेश करतायत का. आतापर्यंत त्यांची चांगली फलंदाजी झालेली आहे. पुढे बऱ्याचशा धावा अजून काढायच्या आहेत. धावसंख्या पोहोचली ती 38 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलेला चेंडू आणि त्याला एकदा वसूल करताना धावसंख्या झाली 39. धावसंख्या या ठिकाणी 39 पर्यंत पोहोचलेली आहे. 18-2-36 ची सरासरी असताना 39 पर्यंत दुसऱ्या षटकात पोहोचवताना आणि हा या ठिकाणी चांगलं कमबॅक केले सौरभने.
सौरभने आतापर्यंत धावा दिल्यात ते 6-4-4-1-1 म्हणजे आतापर्यंत 14-2-16 17 धावा आतापर्यंत सौरभच्या या षटकामध्ये वसूल झालेल्या आहेत आणि एक चेंडूचा खेळ मात्र अजून शिल्लक आहे. लेग बाईच्या रूपात पुन्हा 1 रन 40 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा घानाघाती प्रहार केला आहे आणि षटकार जाणार. सुरेश यांची फार उत्तम कामगिरी. 46 धाव संख्या झालेली 46. 2 ओव्हरला 46 पर्यंत पोहोचू शकलेत. फक्त आता 41 धावा पाहिजेत 3 षटकांमध्ये आणि धाव संख्येची जी काही सरासरी आहे ती 14च्याही खाली आलेली आहे. 14 धावा जिंकण्यासाठी आहेत. 41 धावांची गरज आहे. जो सामना अशक्य वाटत होता तो 2 बॅट्समन त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर यांनी पहिल्या षटकामध्ये 23 वसूल केल्या आणि सुरेश यांनी आत्ताच्या षटकामध्ये 23 वसूल केल्या. दोन्ही षटकामध्ये 23-23 अशा 46 धावा वसूल करण्यात यशस्वी झालाय तो जय मल्हार संघ. ज्यावेळेस 86 धावा झाल्या होत्या गोकुळ इलेव्हनच्या त्यावेळेस वाटत होतं की हा सामना ज्ञानेश्वर गेल्यानंतर बऱ्यापैकी एकतर्फी होऊ शकतो, परंतु त्या सामन्याचं चित्र हे जय मल्हार संघातर्फे सुरेश यांनी सुद्धा आश्वासकरित्या फिरवलेलं आहे. तिसरी षटक घेऊन येते तो म्हणजे विलास पादीर. तिसरं षटक फार महत्वाचं असणार आहे. या षटकामध्ये 10 पेक्षाही कमी धावा झाल्या तर पुन्हा एकदा गोकुळ इलेव्हन संघाचे होप्स वाढतील आणि त्यापेक्षा कमी धावा झाल्या तर जय मल्हार संघाचे या ठिकाणी पुन्हा एकदा पुढच्या षटकामध्ये प्रयत्न जास्तीचे करावे लागतील. पहिला चेंडू घेऊन येत असताना विलास पादीर. या ठिकाणी मंकड विकेटचे ट्राय केलेले आहे परंतु पंचांनी तटस्थ ठेवून कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी सुरेशला धोका झाला नाही जाहीर केलेला आहे. मंकी विकेट मला वाटतं जीपीएल कमिटीने ठेवलेली नाही, त्या बदल्यात त्या खेळाडूला कॉल दिला जाईल हे लक्षात ठेवा. या ठिकाणी एक लक्षात घ्या, जरी मंकी विकेट नसेल मंकड विकेट नसेल तरी सुद्धा अगोदरच एखादा खेळाडू फार पुढे गेला असेल तर ती धाव मात्र या ठिकाणी कन्सिडर केली जाणार नाही, लक्षात ठेवा. गोलंदाजा चेंडू पडण्यापूर्वी आपण जर क्रीज सोडली तर आपली धाव या ठिकाणी घेतली जाणार नाही. पहिला चेंडू तर छान आहे विलासचा, निर्धाव चेंडू आहे. समोर राजेश आहे. चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलाय. मला वाटतं त्या ठिकाणचा जो क्षेत्ररक्षक आहे थोडा सुस्त चेंडूवर येत असताना मित्रांनो या ठिकाणी हे जे काही मैदान आहे या मैदानावर तुमच्याकडे जर चेंडू क्षेत्ररक्षण करत असताना बाउंड्री लाईन पर्यंत आला तो तातडीने फेकणं फार महत्वाचं असतं, कारण हवेची दिशा ही सुद्धा मॅटर या मैदानावर करत आहे. या 2 चेंडूमध्ये तर आतापर्यंत विलास याने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे आणि पुढे सुरेश हा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलेला आहे, स्ट्राईकला आहे आणि फार सुंदर असा त्यांनी या ठिकाणी आपल्याला सेफ हँड दाखवला आहे. आता मात्र या ठिकाणी हा विकेट गमावताना दिसतोय, परंतु महत्वाचं आहे की सुरेश या ठिकाणी फलंदाजी देणं आवश्यक आहे. नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजाने थोडा वेग वाढवायला हवा होता, कारण 2 धावा होण्यासारख्या होत्या, परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. गाफील पण अजिबात या ठिकाणी समोरचा संघ दयामायन दाखवतो विकेट घेत असतो. पुढील फलंदाज मला वाटतं येतो तो विवेक विजय शिरोशे टेंबरे. विवेक डेकोरेटरचे मालक विवेक शिरोशे या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना आता फलंदाजीमध्ये काय क्षमता आणि कौशल्य दाखवत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. जीपीएल मधून काही नवोदित खेळाडूंचा उदय झालेला आहे, त्यामध्ये विघ्नेश, विवेक, भावेश, त्यानंतर मयूर असे नवोदित खेळाडू या परिसरामध्ये निर्माण झालेले आहेत. आतापर्यंत वाईट चेंडू या ठिकाणी अंपायरने घोषित केलेला आहे
आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत विलास यांनी आणि 3च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये एक वाईटचे आणि 2 धावा आहेत. त्यामध्ये एक विकेट सुद्धा रनआउटच्या रूपाने ते मिळू शकलेले आहेत. राजेशची विकेट, महत्वाची विकेट त्यांनी मिळवली आहे. मागाच्या सामन्यामध्ये राजेशने चांगली कामगिरी केली होती. 3 चेंडू 3 धावा. एकूण स्कोर किती? सुरेशला जे हवा होता, ज्या प्रकारच्या चेंडूची सुरेश वाट पाहत होता, तो चेंडू मिळाला आणि हा उत्तुंग षटकार आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून मारलेले सुरेशनी. मी मगाच म्हटलो की या सामन्याचं जे चित्र आहे ते बदलण्याची क्षमता सुरेशमध्ये आहे. 9 धावा वसूल केलाय. धावा चेंडू झाले 4 आणि ह्या 9व्या धावेबरोबर एकूण स्कोर आहे तो 54 वाईट हे बघ नक्की इथं मोज ना. 55 स्कोर झालेला आहे 55. अजूनही 31 धावांची गरज आहे. 9 धाव झाले तरी पण थांब, काय चुकला तुझा. या ठिकाणी 2 ओव्हरला पुन्हा एकदा सुरेश हा चेंडू मला वाटतं हातातच मिळाला नाही आणि जरी मिळाला असता तरी पण सुरेश हा अतिशय वेगाने पोहोचला होता. 1 2 आणि 3 धाव झाले इथे, 9 झाल्या. 9 धाव झाले ना. आता इथे एकच धाव दे. आता आता होईल बरोबर. 56 हा. 1 2 3 4 5 5 झाले. एक चेंडू आहे आणि स्कोर या ठिकाणी करेक्ट केला जातोय. स्कोर झाले 56. हे बघ पहिल्या एक मिनिट, पहिल्या चेंडूमध्ये 0 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये 1 धाव, तिसऱ्या चेंडूमध्ये विकेट 1 धाव, चौथा चेंडू वाईड होता आणि चौथा चेंडू पुन्हा षटकार आणि 2 धावा. 1 2 3 3 ना 1 दिलं 9 9 2 11 ना. हा मग 11 ना. 11 म्हणजे नाही ना 46 नाही 57 बरोबर ना. 57 ना 57 धाव कर ना. 57 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. 46 ना बरोबर ना. 46 9 55 बरोबर बरोबर नाही बरोबर झालं ना स्कोर. या ठिकाणी 57 धावापर्यंत हा संघ पोहोचलेला आहे आणि 30 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू 11 धावा या विलासच्या षटकामध्ये बरोबर 15ची सरासरी आता शिल्लक आहे आणि मला वाटतं यामध्ये ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. सुरेश याचं या मैदानावर टिकून राहणं फार महत्वाचं आहे, कारण 3 षटकार या सामन्याचं पूर्ण चित्र पालटू शकतात आणि ते 3 षटकार मारण्याची क्षमता आत्ताच्या घडीला जय मल्हारमध्ये सुरेश या खेळाडूकडे आहे. 23 आणि 11 बरोबर 57. एकनाथ बैलगाडी छकडा शर्यत सुप्रसिद्ध चालक प्रशांतजी भोईर. एकनाथ बैलगाडा छकडा शर्यत सुप्रसिद्ध चालक प्रशांतजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन आहे. जीपीएल मध्ये प्रत्येक कामासाठी उपयोगी पडणारा प्रशांत हा या ठिकाणी गुणी स्वयंसेवक आहे आणि यावर्षी तो गोकुळ 11 या नाही कोणता संघ त्यांचा श्री गणेश संघामध्ये सुद्धा खेळत असताना मगाशी पाहायला फिल्डिंग करताना. आणि ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे. मला वाटतं आजच्या दिवसातली चौथा सामना आहे आणि अजून 4 सामने व्हायचे आहेत. नक्कीच या ठिकाणी आता वेळ झालेली आहे 2 वाजता आहेत. आपल्याला 6च्या अगोदर हे सामने संपवायचे असतील तर अंपायर जरा स्पीड घ्या. पहिल्या षटकामध्ये रोशन यांनी 23 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सौरभ यांनी 23 धावा दिल्या होत्या आणि आता
पुन्हा एकदा सौरभ ह्या सुरेशच्या समोर उभं राहत असताना, कारण मगाही सुद्धा सौरभकडून सुरेश यांनी 23 धावा वसूल केल्या होत्या. आता पुन्हा एकदा विवेक सुरेश समोर आहे. विवेक सुरेशे याने या ठिकाणी निदान चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे आणि सुरेश कसा स्ट्राईकला येईल हे पाहणं आवश्यक आहे. असा गेम प्लॅनच तो असेल जय मल्हारचा की सुरेश जास्तीत जास्त चेंडू खेळेल. 12 चेंडूमध्ये 30 धावा काढायच्या आहेत. एका चेंडूवर 2.5 ची सरासरी आहे आणि साहजिकच एका ओव्हरमध्ये 15 धावापर्यंत पोहोचायचं आहे. आणि पहिला चेंडू या ठिकाणी गरज होती संघाला 1 धावेची, ती मिळून दिलेली आहे विवेक यांनी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेश जो स्ट्राईकला येणं आवश्यक होतं तो स्ट्राईकला पोहोचलेला आहे. आणि आता या सामन्यातील रंगत पाहायला मिळेल. पहिल्या सौरभच्या षटकामध्ये सुरेश हा भारी पडला होता आणि आत्ता पाहूया काय होते ते. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू फिरवलेला आहे. मला वाटतं त्या ठिकाणी फिल्डर असावा. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने दिसत नाही, परंतु चौकार वसूल केलेला आहे सुरेश यांनी. पुन्हा एकदा सौरभ याच्यावर आक्रमण करताना आणि वैयक्तिक 30 धावांवर खेळत असताना सुरेश. मगाशी 57 धावा वसूल केले होते सौरभने आणि आता 33 धावापर्यंत पोहोचलाय तो सुरेश. धावसंख्या बरोबर 5 झाल्या. 62 62 धावा आणि पुन्हा एकदा षटकार. सौरभ याच्या 3 चेंडूमध्ये 11 धावा वसूल केलेल्या आहेत. म्हणजे या ओव्हरचा ॲव्हरेज जवळजवळ त्यांनी खेचून काढलेला आहे. धावसंख्या झाली ती 68 आणि आता केवळ 19 धावांची गरज असावी. 19 धावांची गरज आहे. सुरेशला 50 साठी 9 धावांची गरज, किती 11 धावांची गरज आहे. सुरेशला 50 साठी 11 धावांची गरज आहे. नक्कीच सुरेशची 50 म्हणजे जय मल्हारचं विनिंग होईल. सौरभ यांनी जेवढ्या धावा मारल्यात त्या धावा आता तेवढ्याच वेगाने त्यांनी द्यायला सुरुवात केली. साहजिकच मगाशी 23 आणि आता 3 चेंडूमध्ये 11 म्हणजे 34 धावांपर्यंत त्यांनी समोरच्या संघाला मदत केलेली आहे. 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. मित्रांनो, एक दिवस असतो, त्या दिवसामध्ये त्या क्षणामध्ये जो आपले लक आजमावतो तोच पुढे यशस्वी होतो. आणि या ठिकाणी आत्ता मात्र स्लोअर चेंडू थोडंसं बुद्धीचा परिचय, थोडा अक्कल हुशारीचा परिचय या ठिकाणी दिलेला आहे. कारण सुरेश हा वेगवान चेंडू, टप्प्या चेंडू बरोबर कॉमेंट्री बॉक्सकडे पोहोचवतो. हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं असेल. मला वाटतं विलास पादरी यांनी काहीतरी येऊन कान मंत्र या ठिकाणी दिलेला आहे. 4 चेंडू. आता मात्र या ठिकाणी सोडलेली आहे कॅच. या ठिकाणी फार महत्वाचा झेल या ठिकाणी अगदी सहज कोण आहे, कोण योगेश यांनी हा झेल सोडलेला आहे. अतिशय महत्वाचा झेल होता आणि धाव संख्या झालेली आहे 7 आणि आता 17 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 7 चेंडू. अलॉंग दी कार्पेट खेळलेला चेंडू आहे आणि मला वाटतं सुरेश एकच धाव घेईल. तो दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न सुद्धा करला असं वाटत नाहीये. पाहूया. रवी कडव पुन्हा एकदा फंबल. सुरेश आउट झालाय. काय खेळाडू आहेत, काय यांची रणनीती आहे. इथे म्हणतात की दैव देतं आणि कर्म नेतं, अशी परिस्थिती होऊ नये. आणि या 2 धावा झाले. तिसरी धाव घेण्याचा जो मोह आहे, 1 धाव घेण्याचा मोह यासाठी होता की सुरेश पुन्हा बॅटिंगला यावा, परंतु त्या मोहापायी त्याने आपली ओव्हर सुद्धा संपलेली आहे, विकेट गमावलेली आहे. आता कोणत्याही प्रकारचा पश्चाताप करून फायदा नाही. आणि यांनी
या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे पंच सुरेश उगड्याचा रिव्ह्यू आहे. सुरेशने मारला होता. 2 झाले ना. रिव्ह्यू कसला आहे? कसला? नोचा. ओके. नाही नाही डेट बीट नाही, तुम्हाला काय पाळी गरज आहे. रनआउट तर क्लिअर आहे. रनआउट तर क्लिअर आहे. नो बॉल असेल तरी पण रनआउट क्लिअरच आहे. विकेट आहे. काय कसला आहे? तुम्हाला गरज आहे का? पळत धाव गेला पळत ना. असं बोल, नाही तर म्हटलं हा घ्या. ओके ओके, बघून घेतो. ठीक आहे. इथे अपील आहे की दुसरी धाव घेत असताना तो खेळाडू बेल्स पडताना आउट झालेला आहे का त्यांना पाहायचं आहे. आपण पाहतोय तो या ठिकाणी दुसरी धाव घेत असताना पूर्ण आहे धाव. धाव पूर्ण आहे. सुरेश उगडा आउट आहे. इकडची धाव ओके आहे. खेळाडू जागेवर आहे. विवेक जागेवर आहे. सुरेश उगडाच आउट झालेला आहे. अगदी या ठिकाणी क्लिअर चित्र पाहिलेलं आहे. गोकुलचा आहे. किती झाले धाव? इथे धाव मोज नाही. 1 6 11 12 13 14 15 15 लिही. इथे 15 लिही ना. आणि मला वाटतं 15 धावांची गरज आहे. या षटकामध्ये ज्या 15 धावा हव्या होत्या त्या 15 धाव्या सुरेशने वसूल केलेल्या आहेत. परंतु केवळ 1 धावेचा मोह या ठिकाणी त्यांच्या आता किती त्या मोहाचा नुकसान होते ते पाहायला मिळेल. 15 धावा. किरण दळवी यांचं इथे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की बाहेरच्या खेळाडूंना आत येऊ नये. थँक्यू सो मच संजय गुरुजी सर. आज त्यांची देखील खूप चांगली साथ लाभली त्याबद्दल त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. इथे 6 बॉलमध्ये 15 धावाची आवश्यकता असताना इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली. तर इथे मात्र आपण थ्रो गोलंदाजी वरती आक्षेप घेतलेला आहे. पाहूया आपण टीव्ही अंपायरच्या माध्यमातून जो काही डिसिजन असेल तो मात्र तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. नाही अगदी आपण जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र पंच देखील आहेत. कमलाकर सर तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत या ठिकाणी आहेत. तर विनंती असेल की आता कॉम्बॉक्स मध्ये थोडासा आरडाओरडा होऊ नये याची नक्कीच आपण देखील काळजी घेणे फार गरजेचं आहे. जाऊया आता मॅचकडे मित्रांनो. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 15 धावांची गरज आहे. मॅच इथे मात्र रोमांचक स्थितीमध्ये निर्माण झालेली आहे. बॅटिंग करत असताना इथे मात्र गोकुल 11 या टीमनं तब्बल
86 धावांचं लक्ष ठेवलं होतं. लक्ष फार मोठं होतं, परंतु या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना पडे हथोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. फटका फसलाय त्या ठिकाणी नोमॅस लँड मध्ये चेंडू दाखल झालेला आहे. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली आहे. दुसरी धाव आपण जर पाहिली तर थोडीशी फेकी वाईट पाहायला भेटली आणि त्या दरम्यान 2 धावा आपण पाहिलेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलेला आहे 74 या आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 4 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता धावांची गरज आहे ती म्हणजे 13. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा. येणाऱ्या या 4 बॉलमध्ये समीकरण आपल्या समोर नक्कीच उघडकीस होईल. कमलाकर स्ट्राईक वरती पाहू शकताय, गोलंदाजी मार्क वरती जय आहे. स्लॉट मध्ये बॉल होता. फटका इथे जर पाहिलं तर दमदार आपल्याला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या डीप मध्ये पोहोचलेले आहेत. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे देखील कंप्लीट झालेली आहे. एकेरी दुहेरी धावांवरती ही लाईफ लाईन टिकून ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना मुंबईची लाईफ लाईन रेल्वे आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या पटलावरती एकेरी दुहेरी धावा या लाईफ लाईनच्या प्रमाणे सिद्ध होत असतात. आता 3 बॉल आणि 11 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्याकरिता. कमलाकर की जय, ही अशी मॅच, अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हा बॉल कमलाकर न खेळून काढलेला जरूर आहे. 30 सर्कलच्या बाहेर चेंडू आहे, त्या ठिकाणी धावबाची संधी, फलंदाज बाद. धावांचा नादखुळा इथे मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ आपल्याला पाहायला भेटली. कारण की आपण जर इथे पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची गरज असताना ही धावपळ आपल्याला पाहायला भेटली. 2 गडी बाद केलेत या ठिकाणी जयनं आतापर्यंत आणि 4 धावा त्यांनी मात्र खर्च केलेल्या आहेत. आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 10 धावांची गरज आहे. एक षटकार आणि एक चौकार, हे मॅच इथे मात्र जिंकून देईल का कमलाकर? कोण जिंकेल ही मॅच? एका बाजूला आपण पाहू शकता जय मल्हार, तर दुसऱ्या बाजूला गोकुळ 11. कोण जिंकेल मॅच? रोमांच, थरार, पदलालित्य सर्व काही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. खोदून मारलेला फटका 30 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र एकच धाव मिळाली. आणि आता एक चेंडू आणि आता 9 धावेंची गरज. आता गोलंदाज इथे जर चुका करेल तर पुन्हा यशा ही मॅच जिवंत राहू शकेल. परंतु मी तर म्हणेन की जय ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली, तब्बल 2 गडी बाद केलेले आहेत, आतापर्यंत फक्त 5 धावा त्यांनी खर्च केलेत, तो मात्र चुका करणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकता या षटकामध्ये. पुनश्च आगमन करत असताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेत असताना चांगलं कमेंटमेंट आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल आणि 9 धावेंची गरज. यष्टा उद्ध्वस्त केल्या. यू मेस आय विल डेफिनेटली हिट.